नमस्कार, मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज लोणंद या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या पत्नी यांनी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राला भेट दिलेली आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार, रामकृष्ण हरी। आज तुम्ही ह्या लोणंदमधल्या मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राला भेट दिला आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप सुंदर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ॲक्च्युली ग्रामविकास मंत्री कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी ह्याच्यात खूप विशेष लक्ष घालून केले। त्यांची मी बायको म्हणून आज इथं व्हिजिट करायला आली आहे। कशी व्यवस्था केली आहे, काय केली, असं सगळं बघण्यासाठी म्हणून मी खास भेट देण्यासाठी इथे आले। खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्या पहिल्यापासूनच्या नियोजनामध्ये चाललेल्या आस्थांपासूनचं मी त्यांचं नियोजन पाहते। खूप सुंदर बारीक सारीक गोष्टीमध्ये नियोजन केले। मग त्याच्यात मोबाईलचे चार्जर असतील, मेडिकलचं सुविधा आहेत, नंतर हिरकणीची सुविधा इथं केलेली आहे, नंतर टॉयलेट वॉशरूम वगैरे चांगले केलेले आहेत आणि प्लस पाऊस लागू नये म्हणून एवढे सुंदर टेंट तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि ते टेंटमध्ये सुरक्षितपणे लोक विसावा घेऊ शकतील एवढी सगळी सुविधा इथं उपलब्ध करून दिलेत। आणि शिवाय महत्वाचं म्हणजे एवढी वारी करत असताना पाय ज्या वेळेला आपले दुखतात त्यावेळेला त्यांच्यासाठी मसाजरची सुद्धा आम्ही व्यवस्था इथं आवर्जून केलेली आहे। त्यामुळं मी आता सगळं आत फिरून लोकांच्या सगळ्या प्रतिक्रिया घेतल्या आहे। म्हणजे हे सगळे माऊली आहेत, त्या माऊलींच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असताना इतकं सुंदर म्हणजे त्यांनी आम्हाला असं आभार मानले की खरंच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा आराम मिळालाय आणि हे गरजेचं होतं। खूप वर्ष आम्ही याची वाट बघत होतो, माहिती नाही पण न भूतो भविष्यतो त्यांना हे सगळं पहिल्यांदा बघायला मिळाले। ते कशा अगदी अडचणीतनं रस्त्यानं म्हणजे वारी म्हणजे असं होतं की माऊलीच्या दर्शनाला जाताना नाही का अगदी आडी अडचणीतनं कसंही करून आपण अशी पंढरीची वाट धरत असतो आणि माऊलीच्या दर्शनासाठी आसुसल्या मनानं आपण ह्या सगळ्या अडचणींना विसरत असतो आणि कधी एकदा दर्शन होईल या अपेक्षेनं आपण तिथपर्यंत जात असतो। आणि हे आम्ही कित्येक वर्ष झालं आमच्याच तालुक्यातनं हे सगळं आमच्या जिल्ह्यातनं जाते, त्यामुळे आम्ही बघत आलोय। हे बघत असताना कर्मधर्म संयोगानं आमदार जयकुमार गोरेंना सोलापूरचं पालकमंत्री केलं आणि या महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्री केलं। ग्रामविकास सारखं एक अतिशय सुंदर खातं त्यांना दिलं आणि त्यामुळं या सगळ्या लोकांच्या अडीअडचणी यांना पहिल्यापासून माहीत असल्यामुळं त्यांनी या व्यवस्था चांगल्या करताना खूप त्यांनी बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून हे सगळं केलं आणि हे केलं म्हणून मी खास करून ही व्यवस्था, ही सुविधा व्यवस्थित लोकांना पोहोचते की नाही बघण्यासाठी मी मुद्दाम आवर्जून या सगळ्या याला भेटी देत निघाले। खूप सुंदर अप्रतिम असं आत्ताच आम्ही माऊलीचं पालखीचं पादुकाचं दर्शन घेतलं आणि अगदी अप्रतिम असा आनंद झालाय आणि त्या आवेशातच आम्ही आता इथं आलोय की चला पुढची व्यवस्था चांगली आहे का नाही पाहूया आणि लोकांची व्यवस्था चांगली आहे। मी लोकांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, बऱ्याच आता आतमध्ये पण फिरले। अक्षरशः लोक डोळे झाकून असं अगदी छान म्हणत असताना सुद्धा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय खरंच अगदी वाखाणण्यासारखं आहे आणि हेच आपल्याला खरं तर या सगळ्या सेवेतनं माऊलीचे जे काही आशीर्वाद मिळणार आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी खूप लाभदायक आहेत आणि सगळेजण आवर्जून आता माऊलीला जाताना सुद्धा भेट घेताना सुद्धा या वाटेतल्या सगळ्या अडचणींवर मात काहीही न करता आरामशीर आम्ही माऊलीपर्यंत पोहोचलोय याचा आनंद खरं तर त्यांच्याच आशीर्वादानं त्यांच्याच सगळ्या यानं आपण हे सगळं करतोय आणि मिळालंय आपल्याला म्हणून आता आम्ही सुद्धा खूप त्यांच्यासाठी आनंदित आहोत। आतापर्यंतची वारी आणि हे वारीमध्ये असं विशेष काय वाटलं तुम्हाला? म्हणजे जयकुमार भाऊच्या नजरेतून किंवा तुमच्या नजरेतून? नाही, अप्रतिम अशी वारी ही होताना दिसते। लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान, सगळ्यात हा आनंद खूप असा मोठा आहे हा आनंद आणि खरंच देवाभाऊंचं म्हणा किंवा जयाभाऊंचं म्हणा लोक कौतुक करताना ऐकताना ना खरंच या सरकारनं खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। अक्षरशः पोलीस यंत्रणा असू दे, आमच्या सरकारी सगळ्या यंत्रणा असू दे, त्यात BDO आहेत, सगळे लोक आहेत जे अगदी आवर्जून भाऊंच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यामुळे आम्हाला ही व्यवस्था करताना सगळ्या खूप सोप्या गेल्या
आणि त्याच्यामध्ये विशेष करून जयाभाऊने खूप चांगलं लक्ष दिलंय. त्याबद्दल मी खरं तर त्यांची बायको म्हणून नव्हे, पण या जिल्ह्याची एक व्यक्ती म्हणून हे करत बघत असताना माझ्याही मनाला खूप मोठ्या अगदी असा आनंद झालेला आहे. आता तुम्ही माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं, काय मागणी केली माऊलीकडे? माऊलीला अजून हा जिल्हा असा संपन्न व्हावा, असा अजून आम्ही आता पाणी आणले भाऊनी, अजून बरेच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. रस्त्यांच्या सुविधा खूप चांगल्या चांगल्या केलेल्या आहेत. अजून सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणी माऊलींनी सोडवाव्यात आणि आम्ही अजून आनंदानं आणि खूप सुखासमाधानानं आम्हाला आयुष्य जगता यावं. एकदम होणार, म्हणजे 5 वर्ष सुद्धा वाट बघायला लागणार नाही. मी अगदी निक्षून तुम्हाला सांगते, 5 वर्ष सुद्धा याच्यासाठी वाट बघावी लागणार नाही. या 1-2 वर्षातच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फरक जाणवेल. जयाभाऊ नुसते एका जिल्ह्यापुरते राहिलेले नाहीत आता सध्याला, हो, महाराष्ट्राचे. मग जयाभाऊ विषयी तुम्ही आता काय मागितलं का माऊलीकडे? जयाभाऊंसाठी काय मागायला लागत नाही. देवाभाऊ आहे तोपर्यंत काय देवाभाऊ आहेतच, पण या जनतेचे आशीर्वाद आणि सहकार्य सगळ्यात मोठं आहे. त्याच्यातच माऊलीचे सगळे आशीर्वाद आपल्याला त्या लोकांच्या रूपानं आम्हाला मिळतात. त्याचं खूप मोठं आम्हाला यश मिळत गेलंय. कित्येक दिवस पाणी प्रश्न प्रलंबित होता इथला तुमच्या तालुक्यातला, त्या लोकांच्या मनामध्ये आता काय आहे? तुम्ही ज्या लोकांना भेटला त्यांना लोक खूप कौतुक करतात, आता खूप आनंदी आहेत, खूप समाधानी आहेत. ते आता तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकलं तर चालेल. मीच काय सारखं अभिमानानं सारख्या सगळ्या गोष्टीचं कौतुक करावं असं काही नाही आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान, त्यांची सुख, त्यांची समाधानच खूप मोठं आहे. आता तुम्ही जे कक्ष पाहिले मुख्यमंत्री सुविधा वारकरी सुविधा केंद्रामध्ये, तुम्हाला काय त्याच्यामध्ये म्हणजे अडचणी वाटल्या का? नाही, काहीच अडचणी नाही. प्रशासनाचं काम एकदम सुंदर झालेलं आहे. आणि खरं तर लोक असं तुलना करतायत, कम्पेअर करतायत की मागच्या वर्षीपेक्षा खूपच म्हणजे 100 पैकी 100% मार्क देणारे मी आता वारकरी बघितले. सगळे आमचे हे सगळे माऊली आहेत आणि त्यांच्या तोंडूनच कौतुक मी ऐकून आले. तुम्ही पण आता बाईट त्यांचे घेताय, आता मी वेगळं कशाला सांगायला पाहिजे. तरी आता सध्याला या तुमच्या मान खटाव तालुक्यामध्ये जरी तो माढा लोकसभेला असला आणि विधानसभेला जरी ह्या जिल्ह्यामध्ये असला, तरी सोलापूर जिल्ह्याविषयी भाऊची म्हणजे मानसिकता काय? भाऊंची मानसिकता लोकांची सेवा करणं हीच असते. लोकांना सुखसुविधा पोहोचवणं हीच मानसिकता असते. कोणतंही काम कोणत्याही जिल्ह्यातलं, कोणत्याही अख्ख्या महाराष्ट्रातलं काम जरी त्यांना दिलं असलं ना, तरी त्यांची मानसिकता तीच राहते की सगळ्यांना सुखसुविधा पोहोचल्या पाहिजे. ज्या म्हणीप्रमाणे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते, त्या पद्धतीनं जर आज आपण बघितलं तर मान खटावचे आमदार तथा या राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार भाऊ यांच्या पत्नी जयकुमार भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. आणि त्यांचं कामही आता जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या मुलगी आणि त्यांच्या मिसेस या पायाला भिंगरी लावल्यासारखं या तालुक्यामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये माऊलींच्या दर्शनामध्ये आलेल्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी होणी किंवा त्यांना कोणताही त्रास होणी यासाठी डोळ्यामध्ये काजळ घालून अक्षरशः त्या रस्त्यावरती सर्वांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या या सुखामध्ये, संसारामध्ये विठुरायाच्या चरणी हे प्रार्थना करतो की त्यांच्यामध्ये हेच गोडी अखंडित राहो. आणि आज या ठिकाणी लोणंदमध्ये त्यांनी भेट दिली. माझ्यासोबत कॅमेरामन गणेश देशमुखसह प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, लोणंद. रामकृष्ण हरी.